नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आपण ब्लाउज पीस व्यवस्थित अंथरून घेतलेला आहे. आज आपण करणार आहोत 40 साईज कटोरी ब्लाउजची पूर्ण पाठीमागच्या भागासहित कटिंग. पेपर कटिंगचा व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेला होता, ते तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. आज आपण पाहूया 40 साईज कटोरी ब्लाउजचं पाठीमागच्या भागासहित पूर्ण कटिंग आणि कापडावरती कटोरी डायरेक्ट कशी वाढवायची ते पण आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाठीमागच्या भागाचं माप टाकून घेऊया. 14.25 इंच आपली पाठीमागच्या भागाची तयार उंची आहे, तर 15.25 इंच आपण या ठिकाणी उंची घेतलेली आहे. 1 इंच वाढवून 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे पाठीमागचा. 3 इंच शोल्डर घेतलेला आहे, पाहू शकता. आणि 6 इंच आपण मोंडा घेतलेला आहे. समोरच्या भागावर एकदा मोंडा ठेवून चेक करून घ्यायचं. या ठिकाणी आपण 6 इंचावर मोंडा घेतलेला आहे. आता आपण व्यवस्थित रुंदी मोजून घ्यायची गळ्याची आणि शोल्डरची. कमी जास्त झाला असेल तसा ऍडजस्ट करायचं. आता पूर्ण रुंदी टाकून घेऊया. 10 + 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने 11.5 इंच आपण या ठिकाणी पूर्ण रुंदी घेतलेली आहे. खालच्या साईडला पण त्याच पद्धतीने 10 + 1.5 इंच रुंदी टाकायची. आता आपण मोंड्याला आकार देऊया 1.5 इंचावर. पाठीमागच्या मोंड्याला नेहमी 1.5 इंचावर आकार द्यायचा असतो, हे लक्षात ठेवायचंय. 1.5 इंच आपण घेतलेला आहे. आता आपण मोंड्याला पण आकार दिलेला आहे. आता आपल्याला बाकीची सर्व मापे टाकायची. पाठीमागचा गळा आपण नंतर मार्किंग करूया. त्याआधी आपण बाकीचे सर्व मापे जे आहेत पेपर कटिंग ते व्यवस्थित ठेवून जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचे. शोल्डरच्या साईडचं आपण इथं मार्किंग केलेलं आहे तसंच. आता आपण कटोरी ठेवूया. कटोरी मार्किंग करून डायरेक्ट कशी वाढवायची ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. ते व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. सर्वप्रथम आहे तशीच पूर्ण कटोरी आखून घ्यायची. जशीच्या तशीच कटोरी पहिले आपण आखून घेणार आहोत. आपण आता ही आहे तशी कटोरी आखून घेतलेली आहे. आता आपल्याला वाढीव मापे टाकायचे आहेत. आपण दोन्ही साइडने 1.5 इंच वाढवणार आहोत. मोठ्या मापाचा ब्लाउज आहे त्यामुळे 1.5 इंच आपल्याला लागतं. 1.5 इंच आणि गळ्याच्या साईडला 1.25 इंच वाढवणार आहोत. अशा पद्धतीने आकार द्यायचा गळ्याला आणि हे गोल राऊंड मध्ये जोडून घ्यायचं कटोरी अशा पद्धतीने. आता हे खालच्या साईडचा मध्य काढून घ्यायचा आहे. 5 ची आपण कटोरी काढली होती तर मार्जिन सोबत 1.5 इंचावर खालच्या साईडला टक्स पॉइंट दिलेला आहे. आता हे सर्व जे पॉइंट आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. खूपच सोपी पद्धत आहे ही कटोरी वाढवण्याची. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. अशा पद्धतीने आपली ही कटोरी वाढवून झालेली आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी या ठिकाणी टाकायची आहे. जशी आहे तशी ठेवायची आणि मार्किंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने आता सर्व मार्किंग आपण केलेलं आहे. पाठीमागचा गळा आता आपण टाकून घेऊया.
एक एक करून आता सर्व पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे. अगदी आपण मार्किंग केलेलं आहे तसंच कटिंग करायचं सर्व भागांचं. शोल्डरचा भाग या ठिकाणी आपण कटिंग केलेला आहे. आता आपण बाकीचे सर्व भाग कट करूया. हे आपलं अस्तर आहे, याच्यामध्ये आपल्याला मार्जिन सोडायची अजिबात गरज नाही. जसंच्या तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं. कटोरी आणि क्रॉसपट्टीचं पण आपण कटिंग करून घेऊया. अशा पद्धतीने सर्व भाग एक एक करून आपल्याला कटिंग करून घ्यायचे. कटोरीचं पण कटिंग झालेलं आहे. आता आपण क्रॉसपट्टी कटिंग करून घेऊ. याच बरोबर आता आपलं कटोरी ब्लाउजचं पूर्ण अस्तर कटिंग झालेलं आहे. आता फक्त पाठीमागच्या भागाला गळा कटिंग करायचं राहिलेला आहे. अशा पद्धतीने आपलं पूर्ण कटोरी ब्लाउजचं अस्तर कटिंग झालेलं आहे. फक्त आता पाठीमागच्या भागाला गळा टाकायचा आणि त्याचं कटिंग करायचं. तर ते कसा टाकायचा ते आपण पुन्हा पाहणार आहोत. आता हे सर्व पार्ट आपण बाजूला ठेवून देऊया. आता पाठीमागच्या भागाला आपण गळा कटिंग करूया. हा पाठीमागचा भाग आहे. याच्यासाठी आपल्याला आता गळा कटिंगसाठी मापाचा ब्लाउज लागेल. मापाचा ब्लाउज घ्यायचा आणि जी आपली पट्टी असते खालची पाठीची ती पट्टी अशी व्यवस्थित ठेवायची आणि अर्धा इंच वरच्या साईडला शिलाई मार्जिन घ्यायचं. बस आपल्याला एवढंच लागणार आहे. किंवा अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउजचा गळा ठेवून अस्तरवरती पण कटिंग करू शकता, पण त्या पद्धतीने आपल्याला करायचं नाहीये. आपली पद्धत ही वेगळी आहे. 2.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे रुंदी आणि ड्रॉप तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने आता आपल्याला ह्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. गोल आकार आपण दिलेला आहे. आता याचं कटिंग करायचं. अशा पद्धतीने पाठीमागचा गळा आपण कटिंग करून घेतलेला आहे. पाहू शकता व्यवस्थित गोल आलेला आहे. जर अजून तुम्हाला जास्त गोलाकार करायचा असेल तर अशा पद्धतीने मार्किंग करायचं आणि कटिंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने आता आपलं हे पाठीमागच्या भागाचं पूर्ण गळा कटिंग झालेलं आहे. पाहू शकता तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया कटोरी ब्लाउज कसं शिवायचं ते. तर मग हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.